सांगितले लेसन, क्वेश्चन आन्सर, टेस्ट, हे 3 पार्ट सगळे तुमचे फिजिकली होणार. याच्यात ऑनलाईन काही नाही, हे सगळं ऑफलाईन आहे. आता चौथा पार्ट जो आहे तो ऑनलाईन आम्ही तुमचा घेणार आहे. तो काय आहे, समजा तुम्ही स्कूलमध्ये शिकताय, तुम्हाला टीचरांनी शिकवलं, तुम्ही एखाद्या ट्युशनमध्ये शिकताय, तुम्हाला शिकवलं, आपल्या एज्युटेकच्या बुक्समधून पण तुम्ही शिकताय, पण तरी तुमच्या मनात एखादा चॅप्टरविषयी डाऊट आहे, तुम्हाला तो क्लिअर होत नाही. तुम्ही कुणाला विचारण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्याकडून पण क्लिअर झाला नाही. समजा तुम्हाला तो क्लिअरच झाला नाही, तुमच्या डोक्यात डाऊट राहिला, तर आपण 9वी 10वीच्या विद्यार्थ्यांचं ऑनलाईन डाऊट क्लिअरिंग सेशन घेतो. म्हणजे हप्त्यातून 5 दिवस, एका आठवड्यातून 5 वेळेस तुमचं ऑनलाईन सेशन घेतो डाऊट क्लिअरिंगचं. तुमचा जो डाऊट आहे तुम्ही कुठेतरी नोट डाऊन करून ठेवायचा वहीवरती, आणि ज्यावेळेस आपलं सेशन असेल त्यावेळेस तो विचारायचा आपल्या सरांना. जो पण असेल, गणिताचा चॅप्टर तुम्हाला कळत नसेल तो विचारा, तुम्हाला इंग्लिशचे काही वर्ड समजत नसेल ते विचारा, तुम्हाला सायन्समधले काही प्रकरणं कळत नसतील ते विचारा, सर तुम्हाला एक्सप्लेन करतील. म्हणजे डाऊट क्लिअरिंग सेशन आपण 9वी 10वीसाठी हप्त्यातून 5 वेळेस ठेवतो. आता हे झाले 4 पार्ट. चौथा पार्ट हा ऑनलाईन आहे, त्याच्या अगोदरचे 3 पार्ट हे ऑफलाईन, तुम्ही घरीच सगळं करणार आहात, कारण तुमच्या हातात बुक्स, मम्मीच्या मोबाईलमध्ये ॲप्स, तुम्ही घरीच करणार आहे सगळं. बरं, सगळं ऑडिओ व्हिडिओ पद्धतीने आहे. आता 5वा जो पार्ट आहे, 5वा पार्ट तुमच्या सर्वांसाठी अगदी इम्पॉर्टंट आहे. हॅलो, अगदी इम्पॉर्टंट पार्ट आहे, ऐकणार का तुम्ही? दर 7 दिवसाला आम्ही तुमची टेस्ट घेतो. दर 7 दिवसाला, म्हणजे 7 तारीख, 14 तारीख, 21 तारीख आणि 30 तारीख, महिन्यात 4 वेळेस आम्ही तुमची टेस्ट घेतो. टेस्टचं वेळापत्रक तुम्हाला 1 तारखेला देतो. 1 तारखेला तुमच्या मोबाईलच्या ॲप्समध्ये किंवा व्हॉट्सअपवरती वेळापत्रक येऊन जातं. त्यामध्ये स्पष्ट लिहिलं येतं की 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजता टेस्ट आहे. 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजता टेस्ट आहे. सब्जेक्ट इंग्लिश, आणि इंग्लिश सब्जेक्टचे लेसन 1 to लेसन 5, धडा 1 ते धडा 5 पर्यंतचे प्रश्न विचारले जाणार आहे. असं तुम्हाला 1 तारखेला वेळापत्रक येऊन जातं घरी, मोबाईलवरती, तुमच्या व्हॉट्सअपवरती किंवा तुमच्या ॲप्समध्ये. मग आता तुमच्या डोक्यात क्लिअर झालं की नाही, 7 तारखेला संध्याकाळी 7 वाजता टेस्ट द्यायची आहे आणि इंग्लिश विषयाचे 5 धड्याचाच अभ्यास करायचा आहे. 5 धड्याचा सोपा आहे ना, 7 दिवस वेळ आहे आणि 5 लेसन आहे. 5 लेसन तुम्हाला सोप्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. स्कॅन केलं का टीचर शिकवणार, स्कॅन केलं का टीचर शिकवणार, अनलिमिटेड वेळेस. घरी किती वाजता तुम्ही, पहाटे 2ला म्हणा सर याला स्कॅन करा, सर येणार आणि शिकवणार. पहाटे 5ला म्हणा याला स्कॅन करा, सर येणार आणि शिकवणार. ज्या दिवशी 7 तारखेला आपली टेस्ट असते संध्याकाळी 7 वाजता, 7 वाजता टेस्ट चालू झाल्यावरती 5 लेसन असतात इंग्लिशचेच असणार. वेगवेगळ्या वर्गातले वेगवेगळे विद्यार्थी, 10वी 9वी मिक्स नाही, किंवा 9वीचे इंग्लिशचे बिन, CBSE बिन, मराठीचे बिन मिक्स नाही. इंग्लिशचे मराठीचे असतील, म्हणजे 9वीचे मराठी असतील सगळे मराठीचे विद्यार्थी, 9वीचे जर इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी असतील सगळे इंग्लिश मिडियमचे, 9वीचे जर सेमी इंग्लिशचे असतील तर सगळे सेमी इंग्लिशचे. असं मिक्सअप नाही, सगळ्यांचा वेगवेगळा सिलेबस आहे, वेगवेगळा अभ्यास असतो, म्हणून वेगवेगळ्या त्या वर्गाचे विद्यार्थी असतात. तुम्हाला 5 लेसन पैकी 25 प्रश्न आम्ही विचारणार असतो. सगळे ऑब्जेक्टिव्ह प्रश्न असतात. एका प्रश्न विचारला का, एक क्वेश्चन विचारला, त्याचं एका शब्दात आन्सर द्यायचं असतं, एकाच वर्डमध्ये त्याचं आन्सर असतं. आपले टीचर, तुम्ही सगळे लाईव्ह असतात, ती सगळी टेस्ट लाईव्ह असते, तुम्ही सर्व लाईव्ह असतात, आणि लाईव्ह तिकडून टीचर तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. तो क्वेश्चन त्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतो आणि कानात ऐकायला पण येतो. जो क्वेश्चन त्यांनी विचारला तो स्क्रीनवरती दिसतो आणि कानाला ऐकायला पण येतो. आणि ज्या दिवशी 7 तारखेला आपली टेस्ट आहे त्या दिवशी समजा तुम्ही 4ला, किती वाजता स्कूल संपते आपली? 4ला सुट्टी होते ना, 4ला तुम्ही गेले. आता तुम्हाला माहिती आहे की संध्याकाळी 7ला टेस्ट द्यायची आहे, मग तुम्ही अभ्यास करणार की नाही? तेवढे 2-3 तास अभ्यास करणं अवघड आहे का? बुक घेऊन असं वाचत बसायचं आहे का? नाही, कारण आपल्याकडे बुक्स आहे आणि त्याला QR आहे. स्कॅन केलं की सर येणार, शिकवणार, व्हिडिओ ऑडिओ पद्धती सगळं लिहून दाखवणार, सगळं करून दाखवणार. म्हणजे सोपं, एक लेसन तुम्ही 2-2, 4-4 वेळेस स्टडी करू शकतात. अशा पद्धतीत असल्यामुळं, ऑडिओ व्हिडिओ पद्धतीत असल्यामुळे तुम्ही 2-2, 4-4 वेळेस लेसन स्टडी करू शकतात. संध्याकाळी 7 वाजता ज्यावेळेस टेस्ट चालू होईल त्यावेळेस 5 लेसन मधले, एका लेसनचे 5 क्वेश्चन्स, असे 5 लेसन मधले 25 क्वेश्चन्स तुम्हाला विचारले जातील. पहिला क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जाईल, पहिला क्वेश्चन ज्यावेळेस विचारला जातो त्या क्वेश्चनचा आन्सर देण्यासाठी विद्यार्थ्यांना 30 सेकंदाची वेळ असते. 30 सेकंदाचा वेळ दिलेला असतो. एका शब्दात उत्तर द्यायचं असतं. 30 सेकंदाचा वेळ असतो. जो विद्यार्थी क्वेश्चन विचारल्या आन्सर देतो पहिल्या सेकंदाला, त्याला ऑटोमॅटिक आमचं सॉफ्टवेअर काही मार्क्स देतो. ऑटोमॅटिक मार्क्स देतो ते सॉफ्टवेअरला. ती कमांड आहे. तुमच्या मम्मीचा मोबाईल किंवा जो तुम्हाला अवेलेबल असतो, समजा मम्मीचाच असतो, मम्मीचा मोबाईल नंबर आमच्या सॉफ्टवेअरमध्ये
हे केलेला असतो, म्हणजे त्याला सेट केलेला असतो. त्या नंबरवरून आवाज आला आणि ते उत्तर जर राईट असेल का ते मार्क्स देतात ऑटोमॅटिक. एक नंबर ज्याने उत्तर दिलं त्याला मार्क्स ऑटोमॅटिक मिळतात. दुसऱ्या सेकंदाला जो उत्तर देईल त्याला काही मार्क्स मिळतात. तिसऱ्या सेकंदाला जो उत्तर देईल त्याला काही मार्क्स मिळतात. अशा प्रकारे आपण 1.5 तासाच्या टेस्टमध्ये 25 प्रश्न विद्यार्थ्यांना विचारतो. 25 प्रश्नापैकी जास्तीत जास्त प्रश्नाचे उत्तर जो विद्यार्थी पहिल्या सेकंदाला देतो तो चॅम्पियन ऑफ चॅम्पियन ठरला जातो. त्याला त्याचा 1 नंबर येतो आणि त्याला आपण एज्युकेशन चॅम्पियन ऑफ चॅम्पियन स्कॉलरशिप विनर असं एक डिजिटल सर्टिफिकेट लगेच पाठवतो घरी त्याचं. आता पुढचा पार्ट, जो विद्यार्थी 2 नंबर येतो, जो 3 नंबर येतो, जो 4 नंबर येतो, जो 5 नंबर येतो, असे 2, 4, 5, 10 विद्यार्थ्यांना आपण स्कॉलरशिप नाही देत. आपण त्या वर्गाच्या टॉप 14 म्हणजे 40 विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप देतो. विद्यार्थ्यांचे आपण नंबर्स काढतो. 1 2 3 4 5 6 7 8 11 12 13 14 म्हणजे 25 30 35 40 विद्यार्थ्यांचे नंबर्स काढतो आणि यांना इमिजिएट 10 मिनिटांमध्ये स्कॉलरशिप देतो. स्कॉलरशिप घ्यायला आवडेल का दर 7 दिवसाला तुम्हाला? मग अभ्यास करणार का? दर 7 दिवसाला स्कॉलरशिप देतो. त्या स्कॉलरशिपचा क्रायटेरिया काय असतो तो मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. टेस्टमध्ये पहिल्या 10 मध्ये जे विद्यार्थी येतात, पहिले 10 1 2 3 4 5 10 असे 10 जे येतात त्यांच्या मम्मीच्या किंवा पप्पाच्या म्हणजे तुमच्या पॅरेंट्सच्या अकाउंटला इमिजिएट 10 मिनिटांमध्ये तुमचा नंबर आला म्हणून पहिल्या 10 मध्ये पहिल्या 10च्या रँकमध्ये तुम्ही आला म्हणून तुम्हाला 150 रुपये इमिजिएट 10 मिनिटात मम्मीच्या किंवा पप्पाच्या अकाउंटला स्कॉलरशिप मिळते. महिन्यात 4 वेळेस मिळते आणि वर्षभरात 40 वेळेस मिळते. वर्षातून एकदाच नाही, महिन्यात 4 वेळेस आणि पूर्ण वर्षात 40 वेळेस. मग आवडेल ना? जे दुसऱ्या क्रायटेरियामध्ये येतात, जे 11 ते 20 मध्ये येतात, दुसरा क्रायटेरिया 11 ते 20 ज्याचा 11 12 13 14 15 16 17 18 19 20 असं ज्याचा नंबर्स येतो, असे 11 ते 20 मधले जे विद्यार्थी येतात त्यांच्या मम्मीच्या किंवा पप्पाच्या अकाउंटला 100 रुपीज 100 रुपये 10 मिनिटात येतात. तिसऱ्या क्रायटेरियात जे येतात 21 ते 30 मध्ये, 21 ते 30 मध्ये जे नंबर्स घेतात त्यांच्या मम्मीच्या किंवा पप्पाच्या अकाउंटला 10 मिनिटांमध्ये 15 रुपीज म्हणजे 50 रुपये येतात. आणि चौथ्या कॅटेगरीमध्ये जे येतात त्यांच्या मम्मीच्या अकाउंटला 30 रुपये येतात, 30 रुपीज. आता 30 रुपये 50 रुपये 100 रुपये 150 रुपये हे अमाऊंट म्हणून नाही, पण तुम्हाला ते गिफ्ट मिळतं. ते तुम्ही तुमच्या अभ्यासातून मिळवलेलं असतं. याचा विद्यार्थ्यांना एक मान सन्मान असतो. समजा आता तुम्ही आमच्याकडे ऍडमिशन केलं आणि तुम्हाला स्कॉलरशिप मिळाली. ज्या ज्या विद्यार्थ्याला स्कॉलरशिप मिळाली, एक तर किती मिळवतीस पण तुम्ही स्कॉलरशिप मिळाली की ह्या तुमच्या पिशोरच्या मेन नाक्यामध्ये 5 डिजिटल बॅनर लागून जातील. तुमचा फोटो आणि एज्युटेक स्कॉलरशिप विनर्स आणि तुमच्या स्कूलचं नाव. आवडेल का? मग अशा प्रकारे आपण सगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवतो. तुमचा एकदा तिथं फोटो लागला की सगळे तुम्हाला विचारणार का रे कुठून घेतली स्कॉलरशिप, काय आणलं नेमकं, कुठलं ऍडमिशन केलं, कुणी स्कॉलरशिप दिली. म्हणजे तुमच्या सगळ्या गावामध्ये, तुमच्या परिसरामध्ये, तुमच्या नातेगोत्यामध्ये, शिक्षकांमध्ये सगळीकडे तुमच्या नावाची चर्चा होणार आहे. हुशार विद्यार्थी, हुशार विद्यार्थिनी, हुशार विद्यार्थी, हुशार विद्यार्थिनी म्हणून तुमचं नाव लौकिक या ठिकाणी होऊ शकतो. अशा प्रकारे आपण ह्या सगळ्या स्टेप्स फॉलो करतो. मी तुम्हाला एक उदाहरण, एक छोटं उदाहरण आपण घेऊ, कारण बऱ्याच मुलांचे अजून नंबर्स वगैरे लिहिणं चाललंय. एक उदाहरण देतो मी तुम्हाला. समजा मी तुम्हाला हे बुक्स दिलं, यामध्ये एक लेसन आहे, काहीतरी एक धडा आहे समजा, आणि तो धडा तुम्हाला मी वाचायचं सांगितलं. सगळ्यांना बुक्स दिलं, ते धड्याचं पेज दिलं सर्वांना आणि तुम्हाला हा धडा वाचायचा मी सांगितला. आणि ह्या धड्यावर उद्या तुम्हाला 10 प्रश्न विचारणार आहे दुपारी 1 वाजता आणि त्याचे आन्सर तुम्ही दिले की तुम्हाला एक 11,000चं मी बक्षीस देणार आहे. असं मी तुम्हाला या ठिकाणी आता अलाउन्स केलं. काय अलाउन्स केलं? ह्या पुस्तकात एक लेसन आहे आणि हा लेसन तुम्हाला मी दिला. तुम्ही रात्रभराचा अभ्यास करा. उद्या सकाळी 1 वाजता याच्यावर 10 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि 10 प्रश्नाचे उत्तर जो बरोबर देईल अगदी करेक्ट त्याला 11,000चं मी गिफ्ट देणार आहे. असं एक अलाउन्स मी केलं. आणि दुसरा अलाउन्स मी असं केलं की हाच धडा आहे, तेच बुक्स आहे, तोच लेसन आहे आणि त्याचा मी एक व्हिडिओ तयार केलेला आहे. त्याचा
मी एक व्हिडिओ तयार केला शिकवतानाचा आणि तो